श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. चैत्र नवरात्रीत राशीनुसार करा हे उपाय. देवी लक्ष्मीची लाभेल तुमच्यावर कृपा. मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. देवी दुर्गेच्या कृपेने ह्या वर्षी तुम्हाला घर, जमीन किंवा वाहन सुख प्राप्त होईल. कुटुंब आनंदी राहील. नवरात्र उत्सवात रोज चित्तकुंजिका स्तोत्राचा पाठ करा. वृषभ राशी. राशी स्वामी शुक्र असलेल्या वृषभ राशीवर देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन खरेदी करू शकाल. दुर्गा सप्तश्लोकीचा संपूर्ण नवरात्रीमध्ये रोज 9 वेळा पाठ करा. देवी दुर्गेचा नाम जप करा. मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने यावर्षी जमीन किंवा घर खरेदी करेल. वाहन सुख मिळेल. दुर्गा उत्सवात दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. कर्क राशी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या काळात देवीच्या पूजेसह शिवाचीही पूजा करा. या वर्षी तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होईल. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. यावर्षी तुमच्या मुलाला यश मिळेल. संपत्तीचा लाभ होईल. चित्तकुंजिका स्तोत्राचे 9 वेळा पठण करा. तसेच श्रीरामचरितमानसचे संपूर्ण पाठ 9 दिवसात पूर्ण करा. कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. परदेश प्रवासासोबतच पैसाही येईल. रोज दुर्गा सप्तशती आणि अरण्यकाठाचे पाठाचे पठण करा. तुळ राशी. शुक्र स्वामी ग्रह असलेल्या तुळ राशीवर देवी दुर्गेची विशेष कृपा राहील. तुळ राशीच्या लोकांनी सप्तश्लोकी दुर्गेचे 18 वेळा पठण करावे. या उपायाने सुख समृद्धी येईल. तसेच वाहन खरेदी करू शकता. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे ह्या काळात वाहन व जमिनीपासून लांब होईल. नवरात्रीच्या काळात श्रीरामचरित्र मानसचे पाठन करा. दुर्गा सप्तशतीचे पठण करा. धनु राशी. धनु राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात तुमच्यासाठी शुभ आहे. नवरात्र उत्सवात दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करा. संपत्तीसह तुम्हाला मोठे बक्षीसही मिळू शकते. घर आणि वाहन सुख तसेच शेअर्समधून फायदा होईल. मकर राशी. मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. नवरात्र उत्सवात तुम्हाला देवी दुर्गेची विशेष कृपा लाभेल. या दरम्यान चित्तकुंजिका स्तोत्रम आणि दुर्गा सप्तश्लोकीचे 9 वेळा पठण करा. तसेच देवीच्या 108 नावाचा जप आणि सुंदरकांडचे पठण करावे. कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. याशिवाय संततीला यश मिळेल. धन लाभाची शक्यता आहे. देवीचा 108 नावाचे रोज 9 वेळा पठण करा. तसेच ब्रह्ममुहूर्तामध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. मीन राशी. गुरु हा स्वामी ग्रह असलेला मीन राशीच्या लोकांनी संपूर्ण नवरात्री दुर्गा सप्तशतीचे पठण पूर्ण करावे. या उपायाने घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्ही या काळात वाहन खरेदी करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.